नागपुर शहर में क्रिकेट मैच के टिकटों की अवैध बिक्री पर अंकुश लगाते हुए क्राइम ब्रांच यूनिट 5 ने बड़ी कार्रवाई की। पुलिस थाना क्षेत्र सदर में वीसी स्टेडियम के पास हेरिटेज होटल के समीप छापा मारकर एक युवक को गिरफ्तार किया गया। यह कार्रवाई 18 जनवरी 2026 की रात करीब 9:30 से 10:30 बजे के दौरान की गई। पुलिस के अनुसार आरोपी की पहचान मोहम्मद आबिद शेख इजराज निवासी ताजनगर पाचपावली के रूप में हुई है। गुप्त सूचना के आधार पर की गई रेड के दौरान आरोपी की तलाशी लेने पर उसके पास से क्रिकेट मैच के 2 टिकट और रेडमी कंपनी का टैबलेट बरामद किया गया। जब्त माल की कुल कीमत लगभग 23,000 रुपए बताई गई। पूछताछ में आरोपी ने आर्थिक लाभ के लिए टिकटों की अवैध बिक्री करना स्वीकार किया। इस मामले में आरोपी के खिलाफ महाराष्ट्र पुलिस अधिनियम 1951 की धारा 33X और 131 के तहत मामला दर्ज कर आगे की जांच जारी है। आपल्याला माहिती आहे की नागपूरमधील जामठा स्टेडियम या ठिकाणी भारत आणि न्यूझीलंड यांची 21 तारखेला क्रिकेटची T20 मॅच आहे। त्या अनुषंगाने काही शहरातील काही व्यक्ती ही तिकिटाचा ब्लॅकमेलिंग मार्केटिंग करून त्या आधारे मोठ्या रकमेला तिकीट विकून लोकांची फसवणूक करत असल्याची माहिती प्राप्त झाली आहे। त्या अनुषंगाने आमचे युनिट 5 क्राईम ब्रँचचे पथक SC नजीर आणि इतर कर्मचारी हे पेट्रोलिंग करत असताना त्यांना VCA ग्राउंड सदर या ठिकाणी एक व्यक्ती संशयास्पदरित्या तिकीट घेऊन जादा भावाने विक्री करत असल्याची माहिती प्राप्त झाली। त्या अनुषंगाने त्यांनी एका व्यक्तीला ताब्यात घेतलं असता त्याच्याकडे 2 तिकीटं त्याची किंमत 600 रुपये आहे, परंतु तो ती तिकीटं जादा भावाने विकत असल्याची माहिती प्राप्त झाली असता त्यांनी त्या तिकिटासह त्याला ताब्यात घेतलं आणि त्याच्याकडे चौकशी करून पोलीस ठाणे सदर या ठिकाणी अपराध नंबर 26/26 कलम 33X 131 महाराष्ट्र पोलीस कायदा अंतर्गत आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे। यातील जो आरोपी आहे याचं नाव आहे मोहम्मद आदिब शेख इजाज, वय 18 वर्ष, राहणार ताजनगर टेका नाका पोलीस ठाणे पाचपावली। याच्या विरुद्ध असा अपराध आम्ही रजिस्टर केलेला आहे आणि याद्वारे आम्ही नागरिकांना सुद्धा आवाहन करतो की जी मॅच सुरू आहे अधिकृत तिकीट आपण वेबसाईटवरून किंवा अधिकृत सेंटरवरून तिकीट खरेदी करावं। कोणीही अशा प्रकारे जादा भावाने ब्लॅक तिकीट घेण्याचा प्रयत्न करू नये। जर असा कोणी आढळला त्यांच्या विरुद्ध योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल। लोकवाहिनी मीडिया के लिए विशाल बंबड़वार, नागपुर।